पाहिजे, कुठेच होत नाही। जो आपल्या अमेरिकेमधून भारतात येणारा आयात होणारा शुल्क जे आहे ते शुल्क 100% काढून टाका, असा आग्रह आहे। म्हणजे हे जर आग्रह असेल तर अमेरिकेतून मुख्यत्वे कोणते पिकं होतात अमेरिकेमध्ये? कापूस, सोयाबीन आणि मका हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो। एक एक शेतकरी 2-2 हजार हेक्टर मध्ये पीक घेतो यांत्रिक सहाय्यानं, आणि तिथला शेतकरी आपल्या शेतकऱ्याशी कम्पीट करणार का? जे आपले आता हमी भाव आहेत त्या हमी भावाशी MSPC तिथून जर माल विदाऊट निर्यात आपला आयात शुल्क जर भारतात आला तर इथला शेतकरी उद्ध्वस्त होईल, अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळीत होईल। साधारणतः 84 लक्ष डॉलरचा व्यवहार हा निर्यात होतो हिंदुस्थानामधून, त्याच्यावर त्यांनी 27% टॅक्स लावलेला आहे। म्हणजे इथला मेजर ऑटोमोबाईल सेक्टर जो आहे, ऑटोमोबाईल्स मधून जे स्पेअर पार्ट पाठवले जातात तो सेक्टर पूर्ण डुबून जाईल। म्हणजे साधारणतः या सगळ्यामध्ये हिंदुस्थानचं 5 लाख करोडचं नुकसान होईल, पण त्यावर मात्र चर्चा होत नाही। आणि चर्चा वक्फ बोर्डावर होते। अरे केदारनाथचा 300 किलो सोना कोणी खाला, त्याच्यावर ते सुरक्षित ठेवू शकत नाही। 300 किलो सोना गायब झाला तर केदारनाथ मंदिराचा, आणि हे वक्फच्या बोर्ड जमिनी सुरक्षित ठेवायला चालले। हा जो करंटेपणा आहे तो आलेला ट्रम्पच्या धाकामध्ये सरकारची बोलती बंद झालेली आहे। सरकार बोलू शकत नाही, आणि म्हणून त्यांच्याकडून त्या अपेक्षा नाही। त्यासाठी हे नवीन मुद्दे उकरून ही चर्चा डायव्हर्ट करायची